कृष्णायन भाग 55. लेखिका काजल ओझा वैद्य. अनुवाद प्राध्यापक सुधीर कवठाळकर. अभिवाचन अदिती पालेमकर. पार्था. त्याला थांबवण्यासाठी द्रौपदीनं हाक मारली, पण ती जणू ऐकू आलीच नाही. तसा अर्जुन स्थिर निश्चित पावलांनी कपिला तटाकडे चालत राहिला. कृष्ण पुन्हा म्हणाला, प्रेम करणं म्हणजे प्राप्त करून घेणं नाही. दुसऱ्याच्या सुखासाठी प्रार्थना करणं, त्याचाच प्रयत्न करणं, हे पण प्रेमच आहे. नाही सख्या, एका स्त्रीसाठी ते प्रेम नाही. मी स्त्री नाही? त्या अवस्थेतही कृष्णाच्या चेहऱ्यावर स्मित, बोलण्यात विनोदाची छटा होती. पण मी आहे, एक संपूर्ण स्त्री आहे, अनेक पुरुषांना हवी असणारी, माझ्या पतींसाठी समर्पित आणि संपूर्ण. तरीही माझ्या हृदयात काहीतरी का खुपत राहिलं? असं काय अपुरं राहिलं माझ्यात, जे आजही मला वेदना देतंय? सांग सख्या, सांग मला. इच्छित, ज्याची इच्छा बाळगावी ते. पण तू तर सहजपणे सतत माझ्या जवळच होतीस, माझ्या सोबत होतीस. मी तुझी इच्छा का बाळगू? मी कधीही तुझ्या स्त्रीत्वाकडे स्त्री म्हणून पाहिलं नाहीच. माझ्यासाठी ते स्वत्व होतं, व्यक्तित्व होतं. आपल्यातला संबंध कदाचित दोन व्यक्तींमधला संबंध आहे, एकाचा दुसऱ्याशी संबंध. त्यात स्त्री पुरुष भावाला मुळी स्थानच देऊ शकलो नाही आपण दोघंही. दोघांबद्दल नको बोलूस, तुझ्यापुरतं बोल. मी प्रेम मागितलं होतं तुझ्यापाशी. पांचाल नगरीत तुला प्रथमतः पाहिलं तेव्हापासून फक्त तुझीच इच्छा केली होती. प्रत्यक्ष स्वयंवराच्या वेळीही तुझ्याच विजयाची मनोमन प्रार्थना केली होती. पण तू मला एका अपूर्ण जगात तळमळण्यासाठी सोडून दिलंस, एकटीला. सखे, तूच म्हटलं होतंस ना, त्वदीयं वस्तू गोविंद. ते अपुरंपण तुला कदाचित मीच दिलं असेलही, पण तू त्याचा संपूर्ण स्वीकार केलासही कदाचित. म्हणून ज्या क्षणी तू मला सर्व समर्पित केलंस, त्या क्षणी ती अपूर्णता पण माझ्यापर्यंत परत आली. तुला तर पूर्ण म्हणण्यात येतं, पूर्ण पुरुषोत्तम. उदाहरण दिलं जातं तुझ्या पूर्णतेचं. एक पूर्ण पुरुषोत्तम अपूर्णतेची गोष्ट कशी करू शकतो? सख्या, विश्वाचा आराध्य ईश्वरी अवतार मानला गेलेला, संबंध आयुष्य संपूर्णतेनं जगलेला एक देव अंतिम प्रस्थानाच्या वेळी अपूर्णत्वाचा स्वीकार करेल तर सारे विश्व खळबळून जाईल, हाहाकार माजेल. द्रौपदीचा स्वर काहीसा कठोर, तीक्ष्ण झाला, नको असतानाही. तिनं पटकन स्वतःला सावरलं, आवाजात स्थिरता आणण्याचा प्रयत्न केला. स्वीकार तर माझा धर्मच आहे सखे. आपण पूर्णतेबद्दल बोलतोय की अपूर्णतेबद्दल? तसं पाहिलं तर दोन्ही एकच आहेत. जिथे अपूर्णता पूर्ण होते, तिथूनच पूर्णता सुरू होते. जिथे पूर्णत्व पोचू शकत नाही, ते सर्वच अपूर्ण आहे. जिथं पूर्णत्व वेगळं पडतं, तिथंच अपूर्णता असते. शब्द विरोधी आहेत, त्यांचा अर्थ उलटसुलट आहे. पण आयुष्यात पाहिलं तर पूर्णत्वच अपूर्णत्व बनतं आणि अपूर्णत्व पूर्णात रूपांतरित होतं. मानवी जीवनच सर्व विरोधांचा समागम आहे. आपल्या दृष्टीला एकाच तत्वाची वेगवेगळी रूपं दिसतात. सखी, तत्व एकच आहे, पण त्याचे अनेक अर्थ होऊ शकतात. शब्द नि शब्द, निव्वळ शब्द, पोकळ शब्द. सख्या, अरे कधीतरी या असल्या शब्दांच्या वर जाऊन अर्थाला सत्य बनवून माझ्यापर्यंत पोहोचव. तीच माझी मुक्ती आहे रे. माझ्या वेदना, माझ्या पीडा, अपमान, माझं सत्य असत्य सगळ्यांच्या एका स्वीकारानं मला परम शांती मिळेल. स्वीकार? मी तर कधी काही नाकारलेलंच नाही सखे.
माझ्या जीवनात एक कपटरहित स्वीकार आहे. हे खरं नाही सख्या, तू मला स्वीकारलेलं नाहीस. कृष्ण हसला. सखे, कोणी स्वतःचा स्वीकार कसा करणार? तू तर माझ्या अस्तित्वाचाच भाग आहेस. असंही असेल की तुझ्या अपूर्णत्वानं मला पूर्णत्व दिलं. असं लहान लहान अपूर्णत्वच अखेरीस पूर्णत्वाला जन्म देत असावं. तू माझ्यावर प्रेम केलं आहेस की नाही, हा एकच प्रश्न माझ्या स्त्रीत्वाला, माझ्या संपूर्ण अस्तित्वाला पार मुळापासून ढवळून टाकत आलाय. जेव्हा जेव्हा मी त्याबद्दल विचार केला तेव्हा तेव्हा छिद्र पाडणाऱ्या यंत्रासारखा माझ्या समग्र अस्तित्वाला छेदून तो आरपार जात राहिला. मला सांग सख्या, नीती अनितीच्या गोष्टी आपल्या दोघात आणल्याशिवाय सांग. नीतिमत्तेला क्षणभर बाजूला सारून तुझ्या मित्राची मी पत्नी आहे हे विसरून सांग. तू माझ्यावर प्रेम केलंयस की नाही, सांग ना. केलंय. तुझ्यावर मी खूप प्रेम केलंय सखे. पण माझ्या बाबतीत पत्नीत्व किंवा पतित्व इतकाच या प्रेमाचा अर्थ मर्यादित नाही. प्रेमाचा परिणाम विवाहात व्हावा असं नाही माझ्यासाठी. माझं प्रेम म्हणजे एकाच दिशेला वाहणाऱ्या 2 किनाऱ्यांमध्ये बांधल्या गेलेल्या नदीप्रवाहासारखं नाही. माझ्यासाठी प्रेम हे साऱ्या विश्वात पसरलेलं हवेप्रमाणे आपल्या श्वासातून अविरत ये जा करणारं प्राणवायूसारखं. आपल्या अस्तित्वासाठी अपरिहार्य असलेलं असं तत्व आहे. प्रेमाशिवाय संजीवाचं अस्तित्व क्षणभरही नाही. बंद मुठीत पण तेच असतं आणि बंद दालनातही तेच असतं. तरीही सजीवाला क्षणाक्षणाला श्वास घेताना त्याच्या अस्तित्वाची दखल घ्यायची जरुरी नाही. सखे, माझं प्रेम म्हणजे तुझ्या सकुशलतेची प्रार्थना, तुझ्या सर्व मंगलाची इच्छा, तुझ्या स्वमानाचं रक्षण आहे, तुझ्या सुखासाठीचा प्रयत्न आहे, तुझ्या प्रार्थनांचं उत्तर आहे. तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा तीव्र प्रयत्न म्हणजे माझं प्रेम आहे. सखी, तुला स्पर्श करणं एवढंच माझ्यासाठी प्रेम नाही. तुझ्यासाठी जगणं हाही प्रेमाचा पर्याय माझ्यासाठी नाही. एका छताखाली आपण राहिलो तरच प्रेम. माझं प्रेम म्हणजे खुल्या आकाशाखाली उभं राहून त्याच्याकडे पाहत तुझ्या स्मिताची कल्पना करणं. सखी, सतत सहज भावानं मी प्रेमच केलंय तुझ्यावर. या क्षणी पण करतोय. कदाचित म्हणूनच या पूर्ण न झालेल्या संवादाच्या अपूर्णत्वानंच मला रोखून धरलं होतं. सखे, माझ्या देहविलयानंतरही प्रेम राहणारच. देहाचा आणि प्रेमाचा संबंध जोडणारेच अपूर्ण आहेत. प्रेमाला देहापासून अलग करून बघ सखे, अलग करून बघ. ज्या कृष्णावर तू प्रेम करतेस, ज्या कृष्णाच्या अपूर्णत्वाबद्दल तक्रार करतेस, तो कृष्ण एक शरीर नाही. तो कृष्ण स्वतः तुझ्या कल्पनेत जगणारं प्रेम आहे. तू तुझ्या कल्पनेतल्या कृष्णावर प्रेम करतेस. ज्या कृष्णावर तू प्रेम करतेस तो कृष्ण तुझा कृष्ण आहे. तो तुझ्या पुरता सीमित आहे. तू संपूर्ण तुझ्या कृष्णात आहेस आणि तो संपूर्ण तुझ्यात आहे. सखी, तो कृष्णही तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू जे मागितलंस ते तुझंच आहे आणि भविष्यातही तुझंच राहील. कुणीही तुझ्यापासून हिरावू शकणार नाही. संपूर्ण श्रद्धा ठेव सखे, संपूर्ण श्रद्धा. सख्या, सख्या. द्रौपदी भावपूर्ण डोळ्यांनी कृष्णाकडे पाहत राहिली होती. सख्या, तुला प्राप्त केल्याचा हा क्षण माझ्या जीवनातला सर्वात धन्य क्षण आहे. मग आता निरोपाची आज्ञा आहे. जातोस? मी आलोच नव्हतो तर जाणार कसा? मी इथंच होतो आणि इथंच राहणार आहे. देह सोडण्याआधी आत्म्याला काही देहधर्म पूर्ण करायचे असतात. हा त्यातलाच एक देहधर्म आहे सखे. तुझं मन जर माझ्यात गुंतून राहिलं असतं तर माझं मन कसं मुक्त होऊ शकलं असतं? मन बंधनात अडकलं तर माझा आत्मा जाणार कुठं? तुझ्या बाबतीत, तुझ्या स्नेहाबाबत माझी काही जबाबदारी आहे, उत्तरदायित्व आहे. सख्या,
माझं प्रेम तुला या पृथ्वीवर परत खेचून आणेल. पुन्हा एकदा तुला सदेह भेटेन मी. हा मोह आहे सखी. असेल. मोह तर मोह. मला तुझा मोह आहे सख्या. कारण मी एक मानव आहे. पण मी तरी कुठं ईश्वर आहे? जिनं मला ईश्वर होऊ दिलं नाही अशी ती तूच तर एक आहेस. का मला गुंतवतोस सख्या? मला सांग. हा हात सोडण्याच्या वेळी माझ्या हातावरच्या रेषा कोणत्या दिशेला वळणार आहेत? तुझ्या हस्तरेषांवर तर 5-5 पतींची नावं लिहिलेली आहेत. दिशा 4च आहेत. त्याहूनही जास्त दिशांत तू वाटली गेली आहेस. आता असा प्रश्न विचारून तू मला का गुंतवते आहेस? शांत हो सखे, शांत हो. प्रश्न आणि उत्तरांच्या विश्वाबाहेर एक निर्गुण, निराकार, निर्लेप शांती आहे. आज मला त्या शांतीनं आमंत्रित केलं आहे. कदाचित उद्या तुझ्यासाठीही आमंत्रण येईल. सख्या, केव्हा येणार माझं निमंत्रण? आता या शरीराचा भार सहन होत नाहीये रे. व्यतीत केलेलं आयुष्य क्षणोक्षणी मला वेधून टाकतंय, विंधून जातंय. आता संबंधांच्या पलीकडे जाऊन, क्षणापळांच्या छिद्रातून पार होऊन काळाच्या पलीकडे जाऊन पाहायचंय स्वला आणि स्वयंला. सखे, अजूनही इच्छा, अजूनही कामना. काळाच्या पलीकडे कशी जाणार तू? त्यासाठी हवेपेक्षाही तरल व्हायला हवं. सगळा भार इथंच उतरावा लागेल. हस्तरेषा पुसून टाकाव्या लागतील. स्मरणपटावर रेखांकित झालेली दृश्य हलक्या हाताने पुसून पाटी कोपार कोरी करावी लागेल. तेव्हाच तो काळ हात पसरून तुला हाक मारेल. तुझं बोट धरून स्वतःच तुला पलीकडं घेऊन जाईल. या क्षणी मी जातोय क्षणांचं छिद्र विंधून एका विशाल तेजपुंजाकडे, जो माझाच अंश आहे किंवा मी ज्याचा अंश आहे. आपण सर्वच त्याचा अंश आहोत आणि तो तेजपुंज एका निश्चित समयी आपल्या सर्वांना त्याच्यात सामावून घेतो, सामावून घेईल. सख्या, मी पांचाली, द्रुपद राजकन्या द्रौपदी, पांडव पत्नी, कुरुकुलाची सून, तुला माझ्या प्रेमातून, मोहामधून, माझ्या बाबतच्या जबाबदारीमधून मुक्त करत आहे. आणि त्याबरोबर मी पण मुक्त होत आहे. द्रौपदीचा कंठ दाटून आला. अवरुद्ध स्वरात ती म्हणाली, त्वदीयं वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्प्यते. त्या क्षणी उच्चारलेल्या त्या वाक्यात एक लखलखीत सत्य होतं. हिरण्य, कपिला आणि त्रिवेणी संगमावरच्या सर्व दिशातून द्रौपदीच्या बोलण्याचे प्रतिघोष ऐकू येत राहिले आणि श्रीकृष्णानं शांतपणे नेत्र मिटले. त्याच्या चरणांपाशी बसवलेली द्रौपदी डोळे मिटून संथ श्वास घेत ईश्वराचं स्मरण करत ओठांना पुटपुटत राहिली. ओम पूर्णमद पूर्णमिद पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भाग 55 समाप्त. क्रमशः